तर मित्रांनो, काही दिवसातच IPL 2024च्या आगामी सीझनला सुरुवात होणार आहे। मग अशात IPL संपल्यानंतर आपली टीम इंडिया T20 वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करेल। तर त्या T20 वर्ल्ड कपमध्ये पाहिले तर टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच हा सांभाळताना दिसणार आहे। मात्र तसे पाहिले तर सध्या T20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली याच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, कारण यंदाच्या T20 वर्ल्ड कपमधून विराट कोहलीचा पत्ता हा कट होऊ शकतो। मग तो का, यामागील कारण काय, त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। तर खरं तर मीडिया रिपोर्टनुसार जूनमध्ये खेळवण्यात येणाऱ्या T20 वर्ल्ड कपमधून विराट कोहलीचा पत्ता कट होऊ शकतो। विराट कोहली 2022 मध्ये पाहिलं तर खेळवण्यात आलेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये चांगल्याच फॉर्ममध्ये हा आला होता, परंतु यंदाचे वर्ल्ड कपचं आयोजन वेस्ट इंडिज आणि USA मध्ये होणार आहे। त्यामुळेच रिपोर्टनुसार भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं म्हणणे आहे की वेस्ट इंडिजमध्ये स्लो पिच विराट कोहलीच्या खेळाच्या फॉर्मला साजेशी नाही आणि त्याचमुळे बिस्से हा मोठा निर्णय घेऊ शकते। तर याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्यावर बिस्सेकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचं बोललं जाते आणि त्यांनीच हा एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, ज्यात खरं तर चीफ सिलेक्टर्सनी कोहलीला T20 बाबतचा आपला दृष्टिकोन बदलायला सांगितलं होता, ज्यानंतरून कोहलीनं अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 सिरीजमध्ये आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोहली फारशी चांगली खेळी ही करू शकला नाही। तसेच इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील राजकोट कसोटी दरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कोहलीबद्दल काहीच बोलले नव्हते। तर टीम इंडिया 2024चा T20 वर्ल्ड कप हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल ही घोषणा तेव्हा जय शाह यांनी ही केली होती। मग अशात आता दरम्यान पाहिलं तर किंग कोहलीकडे T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया स्थान मिळवण्यासाठी एकमेव पर्याय उरलाय, तो म्हणजे आगामी IPL 2024चा सीझन। ज्यात जर किंग कोहलीने IPLच्या आगामी सीझनमध्ये चांगला फॉर्म हा दाखवला तर मात्र त्याला T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात स्थान मिळण्याची शक्यता आहे। तर मीडिया रिपोर्टनुसार सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि शिवम दुबे हे खेळाडू टीम इंडियाला पुढे नेण्यासाठी कोहलीपेक्षा अधिक योग्य असल्याचं बीसीसीआयचं म्हणणे आहे। आता मग कोहलीला T20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळणार की नाही हे तर काळच सांगेल, पण सध्या पाहिलं तरी अपडेटमुळे क्रीडा विश्वात एक मोठी खळबळच ही माजलेली। अशातच आता मग किंग कोहली वर्ल्ड कप खेळू शकणार की नाही हे पाहण्यासारखे। पण अशात बीसीसीआयच्या मोठ्या निर्णयावर तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, याशिवाय IPL 2024च्या यंदाच्या सीझनमध्ये रोहित शर्मा हा बाहेर पडू शकतो, मग तो का, यामागील कारण काय हे पाहायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।